हाय फ्रेंड्स, मी वर्षा. तो 2 मेथीच्या जुडग्या आणल्या मार्केटमधून. मोठ्या दिसत होत्या आणि छान अशा हिरव्यागार बी. म्हटलं चला सर्व बाहेर 2-3 दुकानं फिरले तेव्हा हे छान अशी हिरवीगार आणि मोठी जुडगी दिसली. ते बघा किती मोठे आहेत आणि वरती काही असे डागडुग पण पिवळी पण नाही आहे. मस्त अशी हिरवीगार निवडून घेतली आहे. तर म्हटलं चला आता 2 मोठ्या जुडग्या भेटून गेल्या. कुठं बी मार्केटमध्ये गेलो आपण भाजीपाल्याच्या तर पहिले मेथीचे 2-3 दुकानं बघतो. जिथं मोठी वाटली आपल्याला, या चांगली मेथी वाटली, ताजी वाटली तेव्हाच आपण घेतो. तर मी पण तशाच घेतल्या. चला आता हे खोलते. आता खोलून बघूया तर मेथी जी आहे ते परवडली का मला आणायला. जे मोठी जुडगी घेतली बघून शाने मी. तर दोन्ही पण जुडग्या सोडून घेते. तर तुम्ही माझ्या चॅनलला अजून लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा. बेल आयकॉनला प्रेस करा. असेच थोडेसे मोटिवेशनचे या रेसिपीचे व्हिडिओ मी टाकत राहते या चॅनलवर माझ्या. तर आता हे बघा, सुरुवातलेच मला इथं गवत दिसलं आहे याच्यामध्ये. हे बघा, आता याच्यामध्ये काय काय आहे या मेथीमध्ये ते मी सर्व तुम्हाला दाखवणार आहे आणि सांगणार पण आहे. सुरुवातीला थोडंसं गवत निघलं. आता मेथीत उपट्याच्या वेळेस एवढं तेवढं थोडंफार निघूनच जाते, थोडंसं येऊनच जाते हिरव्या याच्यामध्ये. ते बराच वेळा होते आपल्यासोबत. आता हिला थोडंसं खोलून बघूया. हे बघा, आहेच थोडंफार काही ना काही एवढं तेवढं. हे बघा किती गवत निघालं आहे. हे बघा अशी एकदम अशी मुठची दिली आहे धरून शानी ठेवून शानी. अजून बघते, ऐन आतमध्ये होती, वरतून नाही. हे बघा निघतच आहे थोडं गवत. आपण सगळ्यातून मोठी जुळगी बघून घेतो आणि यामध्ये असं एवढं तेवढं निघूनच जाते. चला अजून थोडीशी चेक करते. आता हे जे गवत आहे हे एकदम आतमध्ये आहे. हे बघा आतमध्ये आहे. तर हे आपल्याला आपण जेव्हा मेथी घेतो तर हे दिसत नाही, कारण की हे आतमध्ये बांधलेलं असते. जिथं मूठ बांधलेली असते तिथं आपण वरून बघतो की नाही चांगली गड्या, वरतून हिरवीगार दिसते मस्त. हे बघा किती गवत निघतच आहे. आता किती वेळची मी काढतच आहे. बारीक सुरीक डांगा निघतच आहे. आता ही दुसरी जुळगी हे पण सोडून घेतली आहे मी. तर मला इथं वरतीच आहे बघा किती मोठं गवत दिसलं. हे बघा अजून थोडीशी निवडून घेते. ते यामध्ये पण थोडंफार आहेच. हे बघा असं व्यवस्थित चेक करून सुटल्यानंतरच आपल्या लक्षात येऊन जाते की यामध्ये काय आहे. हे बघा आतमध्ये जिथं आपण ते बांधलेली असते तिथं ठेवलेले असतात. ती लोक काय मोठी दिशासाठी म्हणून थोडंसं गवत टाकतात की काय माहिती, वजनदार दिशासाठी. हे बघा थोडंफार निघतच आहे एवढं तेवढं. मी ती घ्यायला गेलो की आपण वरतूनच बघतो, पण आतमधून हे एवढं गवत निघलं आहे. थोड्याफार काळ्या पण निघल्या आहे. हे बघा, आणि मी म्हटलं की हे एकदम मोठी साईजची जुडगी म्हणून मी घेऊन आली. हे बघा एवढं आलं आहे गवत. दोन्ही जुडग्यामध्ये हे एवढं निघलं. एवढं 1-2 डांग या थोडंफार असलं तर काही वाटत नाही, पण ही बघा किती निघलं आहे. काळ्या पण निघल्या त्यामध्ये आणि अजून निघतच आहे. आणखी थोडीशी हिला मी निवडून घेते. तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आता हेच काम आहे मला पूर्ण. मेथी हे निवडून घेते मी आता व्यवस्थित आणि तोडून पण घेते. तर मेथीची भाजी जी घ्यायच्या वेळेस व्यवस्थित फक्त तिथे हिरवीगार आहे म्हणूनच नाही, थोडंसं व्यवस्थित चेक बी करायची. हे बघा मी एकदम मोठी साईजची जुडगी बघून छान आणली, पण यामध्ये कितलं हे कुटार निघलं आहे हिरवं गवत आणि त्यामध्ये थोड्याशा ह्या काळ्या पण आल्या आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर बाय.